ना माझ्या मम्मीचा आणि माझ्या सासूबाईचा ना एका गोष्टीचा प्रचंड राग येतो. काय ते तुम्हाला पुढे कळेलच बरं का. कदाचित बरेच जरी ना या गोष्टीशी रिलेट करतील. ज्यावेळेस ना मला माऊची 6 महिन्याची सॉलिडची जर्नी स्टार्ट करायची होती ना, त्यावेळेस मी या दोघींना पण एक कॉमन प्रश्न विचारला. ते म्हणजे ना माऊला काय खाऊ घालायचं, मला रेसिपी सांगा. आणि त्या दोघींचा ना कॉमन आन्सर होतं. त्यांचं ना असं म्हणणं होतं की डाळीचं पाणी द्यायचं, भाताचं पाणी द्यायचं, त्यानंतर वरण भात स्टार्ट करायचा. आणि आमची मुलं ना चटणी भाकर खाऊन मोठी झालेली आहेत. आम्ही किंवा वेगवेगळ्या रेसिपी आम्ही कधीच मुलांसाठी ट्राय केलेल्या नव्हत्या. आमच्याकडे तेवढा टाइम पण नव्हता. आणि हे सगळं ऐकून मला राग यायचा. पण आता मला कळते की 7-7.5 वर्षापूर्वी मी जे माऊला खाऊ घालायचे होते त्यातलं गुलूला काहीच द्यायचं नाही. 2 वर्षापर्यंत साखर द्यायची नाही, 1 वर्षापर्यंत मीठ द्यायचं नाही. म्हणजे मलाच प्रश्न पडला की काय द्यायचं म्हणून. आणि मनामध्ये परत असं वाटायला लागले की माझी माऊ खरंच अशी मोठी झाली यार काही पण खाऊन. आणि मी ज्यांना नावं ठेवत होते त्यांच्यासारखी सेम झालेली आहे. कारण की ते जनरेशन वेगळं होतं आणि आत्ताचं जनरेशन म्हणजेच गोलूचं कम्प्लिटली डिफरंट आहे. ते जाऊ द्या यार, असं तर चालूच असतं. पण आहे ना तुमच्यासाठी गुड न्यूज घेऊन आलेली मी युट्यूबवरती मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. 6 महिन्याचं बाळ झाल्यानंतर खायला काय द्यायचं, कशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे, किती वेळेस द्यायचं, कशी काळजी घ्यायची, या सगळ्यांवरती तुमचे जे काही प्रश्न आहेत ना त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. सो प्लीज जाऊन चेक करा. खूप जास्त कामाचा व्हिडिओ आहे न्यू मॉमसाठी. त्यानंतर मी रुटीन शेअर करते माऊच्या टिफिनसाठी. आज मस्त अशी पनीरची भुर्जी बनवलेली होती. माऊ स्कूलवरून आल्यानंतर ना अशी बॅग वगैरे सगळं घेऊन वरती येते मी, कारण की ती खूप जास्त थकून जाते. टेरेसवरती गेलेले होते बऱ्याच वेळ, म्हणजे 1 तास तरी मी चक्कर मारलेली होती. आणि घरी आल्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर पहिल्यांदा सगळं किचन मी क्लीन करून घेतलेली होती. पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतली होती, कारण की सगळे तेलकट डाग झालेले होते. आणि त्यानंतर संध्याकाळी बघा ना माऊ आणि गुलूनी मस्त अशी मस्ती केली. स्वतःच माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.